39 बाईक भाऊ पाटील आणि त्यांना रिटर्न सुद्धा केलंय भाऊ. आपण पाहिलं तर रवींद्र संते, आपण पाहिलं तर ISP ला रिटर्न केलंय. रिटर्न केल्या याचा अर्थ काय 30% अजून पेमेंट वाढेल. म्हणजे जवळजवळ 22-23 लाख रुपये केतन म्हात्रेला आता मिळतील ISPL ला फक्त खेळायचे. 17 लाख आधी मिळाले होते आणि भाऊ पाटील करण अंबाला ज्याला 27 लाख मिळाले होते त्यालाही रिटर्न केलंय मुंबईने, म्हणजे त्याला 35 लाख मिळतील. म्हणजे किती क्रिकेट मध्ये पैसा आलाय भाऊ पाटील. पैसा भरपूर आहे भाऊ, फक्त तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचंय. यावर्षी तर मालिकावीरला 2 करोडची गाडी आहे. सिरीज आता भाऊ करण अंबाला तिथे त्यासाठी तर आता काही स्पर्धा खेळत नाही ना. समित सतीश पाटील बघा त्यांचे आगमन झाले. समित स्वागत आहे आपले. चला सेमीफायनल नंबर 1 एका बाजूला RI11 खाडी दिनेश पाटील यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला अर्नी SSCC डोंबिवली बा बोराडे निलेश म्हात्रे डॅनी पॅराद्रा यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुरस्कर्त्यांची भूमिका भरपूर महत्वाची आहे. आणि पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज सुद्धा कॅप्टन अमित गायकर, सेकंडला निलेश म्हात्रे आणि 9 सेकंडला बाळा बोराडे. सामन्याला होते सुरुवात सेमीफायनल नंबर 1. बघूया सेमीफायनल मॅच ची सुरुवात. चौकाराने करत असताना निलेश म्हात्रे रन मशीन ऑफ डोंबिवली त्याच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. सेमीफायनलची मॅच आज आपण पाहिलं तर विधानसभा संघटक कल्याण ग्रामीण शिंदे गट भावनाताई विनोद पाटील यांच्याकडनं जेवणाची मेजवानी, त्यानंतर गरम गरम चाय आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि निलेश म्हात्रेचा गरम गरम दुसरा चौकार. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत निलेश म्हात्रेच्या बॅट मधून. सेमीफायनलची मॅच आहे, जो जिंकेल तो GPLच्या फायनल मध्ये. पंच वाईट चिखून करतायत. बॅटिंग स्टान्स चेंज केला होता निलेश म्हात्रे. संपूर्ण टेनिस क्रिकेटला पडलेलं हे कोड की लेफ्टी आहेत की रायटी. अखुटप्प्याचा बॉल होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत कमलाकर भोईर, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय सलग तिसरा चौकार.
2 वर्षापूर्वी ज्यावेळी GPL स्पर्धा झाली होती मला आठवते, मग मला तरी वाटतं अक्षदा 11 हेडूटने ती स्पर्धा जिंकली होती आणि पिकेन सन्स आय थिंक रनर अप मला वाटतं होते. उद्या त्याची माहिती अशोक आम्हाला देणार आहे, त्यांची वही घरी राहिली आहे. उद्या फायनल आहे ना, उद्या आम्ही नक्कीच सांगू मागच्या पर्वाचे चॅम्पियन कोण होते. इथे फटका चांगला आहे, निलेश म्हात्रेला थांबवणं आता कठीण झालंय. फिल्डिंग करणारी टीम RA 11 खाडीला त्याच्या बॅट मधनं आलाय. 4 चेंडू मध्ये हा 4था चौकार. नक्कीच अक्षता 11 एडूटने ती स्पर्धा जिंकली होती. घनश्याम कॅप्टन होते आणि मॅन ऑफ द सिरीजचे इथे मानकरी होते आणि रनर अप पिकेन सन्स विनोद पाली सुद्धा त्या संघात होते. मात्र इथे निलेश म्हात्रेने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, जिथे तुम्ही कटआउट पाहताय. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या कटआउटच्या वरून सिक्सर. 23 धावा झाल्या. 4 बॉलमध्ये 4 चौकार आणि 5व्या बॉलवरती षटकार आपण पाहतोय. निलेश म्हात्रे जुने डोंबिवलीचं मैदान 8 बॉलमध्ये 8 चौकार, 9व्या बॉलवरती षटकार गेला होता. हाही विक्रम या खेळाडूच्या, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेले आहेत. आणि खाडीच्या मैदानात 10 चेंडू 10 चौकार सुद्धा निलेश म्हात्रे यांनी मारलेले आहेत आणि 8 रिव्हर्स मारले होते अशोक. नाही, अशोक पाटील स्कोरिंग करत होते आणि त्यांच्या लक्षात लगेचच आलं की निलेश म्हात्रे आता डॉट बॉल आहे, असं वाईट आहे. इतका वेळ का लागला मग? पॅन्ट आपलं कॅप ओके. इथे फुलटॉस होता, विकेट. काय घडलंय मैदानात? अमित पाटीलने झेल कोणाचा सोडलाय? आता झेल सोडलाय की ट्रॉफी हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. अशा चुका तुम्हाला महागात पडतील. अमित थोडेसे नाराज आहेत. निलेशलाही असं वाटलं जवळजवळ की माझा झेल पकडलाय, माझा पकडला नाहीये, झेल सुटलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 25 वरती पोहोचले. हा ऍक्शन रिप्ले बघा, फारसा कठीण झेल नव्हता, मात्र तोंड्यावरती बॉल लागला, फास्ट आला मला वाटतं, आणि त्यानंतर हात डोक्यावरती गेले अमित गायकरचे आणि त्यानंतर अमित पाटीलचे सुद्धा हात डोक्यावरतीच गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा झालेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये काय सुरुवात केली आहे. SSCC अर्नी 11 डोंबिवली 40+ संघ आपण पाहतोय. 4 ओव्हरची सेमीफायनल आहे. यानंतर मॅच पाहायला मिळेल. उर्मिला प्रतिष्ठान विरुद्ध मैत्री आर्थिक 11 अंतारली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच ती असेल, त्यामुळे फास्ट खेळा प्लीज. यानंतर अजून एक मॅच आहे. 4:30ला इथे अंधार होतो कारण मोठमोठे टावर्स, असं वाटतं ही मॅच संदप गावात सुरू नाहीये, असं वाटतं दुबईमध्ये आपण आलोय. चारी बाजूला आपण पाहिलं तर टावर्स. आमचे मित्र नरेश सुद्धा आलेले आहेत. हरेश स्वागत आहे आपलंही. अंडरआर्म क्रिकेट भरपूर हरेश आम्ही एकत्र खेळलेलो आहे आणि पूर्वी अंडरआर्म क्रिकेटच्याच मॅचेस जास्त व्हायच्या. अशोक पाटील त्यावेळी ग्रामीणला इतका प्लॅटफॉर्म नव्हता, मग आता ग्रामीणच्या मॅचेस जास्त होतात आणि अंडरआर्मच्या कमी झाल्यात. थाल सुद्धा पाहायला मिळते आणि रीएंट्री जास्त असायची. बरोबर ना हरेश? रीएंट्री बरोबर भरपूर वेळ असायची. नाही, संदप गावाच्या नावावरती सुद्धा रेकॉर्ड आहे ना, सुभाषला माहिती आहे. एकाच स्पर्धेत ती आमची स्पर्धा होती आणि एकाच टीमला त्यांनी 2 वेळा हरवलं. त्याचं कारण सांगतो, ओरममध्ये सेमीफायनलला आणि फायनलला. आता टीम कोणती होती हे सांगणार नाही, मग एकाच टीमला 2 वेळा संदपने हरवलंय आणि मॅन ऑफ द सिरीज सुभाष पाटील होते. अभिनवचं ग्राउंड होतं, आम्ही आयोजकांच्या भूमिकेत होतो. नाही, एकटी ग्रीनचं मैदान. अभिनवने फटका चांगला आहे. निलेश म्हात्रेने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर.
मॅच यानंतर 4 ओव्हरची लक्षात घ्या. म्हणजे या इनिंगच्या अजूनही जवळजवळ आपण पाहिलं 6 ओव्हर आणि या ओव्हरचे काही बॉल म्हणजे या मॅचचे आणि त्याच्यानंतर अजून 8 ओव्हर. उर्मिला प्रतिष्ठान आणि मैत्री आर्थिक इलेव्हन त्याने फास्ट घ्या तरी अंधार लवकर होतो त्यामुळे या सूचना आम्ही करतोय. राम पाटीलला प्रमोट केलंय 3ऱ्या क्रमांकावरती. मॅन फ्रॉम आसदेगाव राम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 31 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळालंय त्या अमित पाटीलला. 8 बॉलमध्ये 29 धावा केल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश म्हात्रेसाठी. 4 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. रवींद्र संते कोळेगाव आपण पाहतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांना भारतीय संघामध्ये आपण इंटरनॅशनलला पाहतो. दक्षिण आफ्रिकेचाही दौरा त्यांनी केलेला आहे. इंग्लंडला इथे जाऊन आलेले आहेत. पाकिस्तानला हरवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं यश राहिले त्याबद्दल त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आता GPLची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं VTS टर्फ रिअल टर्फ डोंबिवली तुषार पाटील यांच्या मालकीचा संघ होता. तिथे रवींद्र संते कॅप्टन होते. निलेश मात्रेची विकेट हवी होती. आर्या 11 खार्डीला दिनेश पाटील यांच्या मालकीचा. चला फास्ट घ्या प्लीज. यानंतर अजून एक मॅच 4 ओव्हरचीच आहे. नाही प्रशासन आम्ही सूचना करतो मात्र बऱ्याच वेळा कानावर आमच्या हे येतं की नितीन कान आणि बाळू पाटीलला भरपूर घाई असते. नाही आम्ही रात्री एक समालोचन करू इथे 8 वाजेपर्यंत. ताकद आहे तेवढी. घाई आम्ही करून आम्हाला काय मिळणार आहे. नाही आम्ही नेहमी सांगतो ना ज्यावेळी आयोजक आम्हाला सांगतात त्यावेळी आम्ही सांगतो ना घाई करा. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत आणि कोण बोलतात ते आम्हाला माहिती असतं पण आम्हाला काही बंधन आहेत. समालोचक आहोत. एक सिंगल इथं मिळाली आहे. नाही भांडायचं असं भांडले असं ना आमच्याच गावातील किडे आहेत काही हेही सांगतो. आता नावं सांगत नाही. 32 सांगेन वेळ आल्यानंतर तेही सांगेल मात्र ते 4 चौकात लाईव्ह वरती नको. 32 धावा झालेले आहेत. नाही आम्हाला घाई करून काय मिळणार आहे. जेव्हा आम्हाला पंचही सूचना करतात आम्ही सांगतो खेळाडूंना कारण काय आहे पुढची जी मॅच आहे ती मॅच क्वार्टर फायनल आहे. ती 4 ओव्हरची आहे. ती मॅच सुद्धा उजेडच झाली पाहिजे. इथे पुन्हा एकदा प्रयत्न केले होते अमितने फॉलो थ्रू मध्ये झेल पकडमध्ये. हाही झेल कठीणच होता मात्र प्रयत्न चांगले होते. आता मात्र अमित कमबॅक करतात. अमितला माहिती ज्यावेळी अमित गायकरच्या ओव्हरमध्ये त्याच्यानं झेल सुटला तोही नाराज होता कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून झेल सोडत नाही. मात्र कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. 32 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 25 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या आहेत. इथे मात्र कबरचे इशारे खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मंगेश वेगाने आले. 2 धावा इथेही मिळतील. बाळाच्या खात्यामध्ये बाळा बुराडे आपण पाहतोय 2 धावेने ते खातं उघडतायत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 34. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. अमितने चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल त्यांनी फेकलेत. निलेश मात्रेची विकेट त्यांनी घेतलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि सेमीफायनलची मॅच आहे. इथून दोन्ही टीमला ट्रॉफी मिळणार आहे कारण टॉप 4 मध्ये ज्यावेळी तुम्ही पोहोचता कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइस तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे किती नंबरचा याच्यासाठी तुम्हाला आता खेळायचे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर किंवा 4 नंबर. कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ झालाय. सबाब 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 षटकात तब्बल 35 धावा धावपल कधी लागल्यात त्या SSCC अर्नी 11 डोंबिवली संघाच्या. 2 षटकात 35 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राम पाटील आणि बाळा बोराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. निलेश मात्रेची विकेट गमावली आहे. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली आणि दुसऱ्या बाजूला मैत्री आर्थिक 11 अंतारली. एका बाजूला तकदीर मात्रे दुसऱ्या बाजूला पप्पू भाणे. एका बाजूला आपण पाहिलं तर हर्षल भोईर दुसऱ्या बाजूला सूर्यकांत पाटील आणि रोशन पाटील यांच्या मालकीचा संघ. अशी 2 पुरस्कारांमध्ये लढत तुम्हाला क्वार्टर फायनलची यानंतर पाहायला मिळणार आहे. रवींद्र जडेजा स्टँड तुम्ही पाहताय तिथे काही आमचे लाडके प्रेक्षक जे या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत त्या प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. मैत्री आर्थिक 11ने खूप चांगला कमबॅक केला या 40+ प्रीमियर लीग मध्ये ज्या प्रकारे आर्या 11 खार्डीने केला होता. पहिली मॅच पराभूत झाली आणि त्यानंतर आता सेमीफायनल ते खेळत आहेत आणि लीग फॉर्मॅटमध्ये हाच फायदा असतो. 2 षटकात 35.
चला 2 षटकांसाठी 10 मिनिटं गेलीत. नंतर थोडासा अंधार होतो कारण मोठमोठे टावर्स ज्या प्रकारे तुम्ही पडले ग्राउंड देसाईच्या क्रीडांगणामध्ये पाहता तिथे मोठमोठे टावर्स संध्या त्यामुळे लवकर अंधार होतो. मंगेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मंगेश मात्रे हलक्या हाताने खेळले. ताकदीचा वापर बाळा बोराडे यांनी केला नाही आणि अमितने अजून एक झेल टिपलाय. मंगेशच्या खात्यामध्ये विकेट. 35 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना SSCC हरणी 11 डोंबिवलीला. या स्पर्धेत जबरदस्त फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग केलेली आतापर्यंत. अखूट टप्प्याचा बॉल होता मंगेशचा. त्याला पाठवून दिला राम पाटीलने सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बॉलची मागणी करण्यात आलेली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या राजू मात्रे. 42 धावा झालेले आहेत. राम जे षटकार मारतात लांब आणि त्यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. इथून 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि बघायचे SSCC अर्नी स्पोर्ट डोंबिवली संघ काय टार्गेट ठेवेल या मॅच मध्ये. सेमी फायनलची मॅच आहे. दोन्ही टीम्सला ट्रॉफी मिळणार आहे. मग फायनल खेळण्याची मजा थोडीशी वेगळी असते. पॉईंटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 मिळतील. 44 सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन मग अशी तकदीर मात्रे यांनी उल्लेख केला. मॅच चेंडू मला वाटतं आलेला आहे तर फेकायचं मैदानात. हल्लीचे खेळाडू चौकार षटकार जास्त केंद्रित करतात त्यामुळे तकदीर मात्रे यांनी खूप चांगला उल्लेख केला. आमची प्रॅक्टिस सुद्धा तशीच असते सिंगल डबल आणि त्याचमुळे सक्षम टीम वडवली. A असेल B असेल C असेल 40+ असेल. सराव खूप महत्वाचा आहे. कोणताही फॉर्मॅट असो त्यासाठी तुमच्याकडे सराव पाहिजे. मंगेशचा पुढचा बॉल संदपगाव एंड कडून एक सिंगल इथे मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती. 45 धावा झाल्यात. SSCC अर्नी 11 डोंबिवली संघ सेमीफायनलच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता आर्या 11 खार्डीने. हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी संघाला पराभूत केला क्वार्टर फायनल मध्ये आणि जबरदस्त खेळ राहिला होता हार्दिका एंटरप्राइजेस. दिनेश जोशी साहेबांचा जो संघ होता संघ मालक मात्र खेळ चांगला झाला. सचिन म्हात्रे असेल संपूर्ण टीम. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत रामनाथ. चांगली फिल्डिंग केली आहे.
सिंगल इथे मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या ती 46 आणि आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि बघायचं काय टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये बघायचे टीम SSCC अर्नी 11 डोंबिवलीच्या माध्यमातून. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. क्वार्टर फायनल मॅच उर्मिला प्रतिष्ठान. नक्कीच रवींद्रजी संते आपल्यापासून रजा घेत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर ज्यांना आपण भारतीय संघामध्ये पाहतो आणि आता ते आपल्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद रवींद्र संते, आपण इथं आलात. आणि आमचे मित्र दीपेश गीत डायगर वरून इथे उपस्थित राहिले होते. टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर. क्रिकेटची तुम्हाला अचूक माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही पेज ओपन करा 7117. आणि रवींद्र संते तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तीन षटकात 46 धावा झाल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 60 टार्गेट चांगलं असू शकतं. कदाचित हेच सांगण्यासाठी निलेश मात्रे मैदानात गेले होते की अजून 14 आल्या तर 60 होतील. आणि 24 बॉलमध्ये 61. सेमीफायनलचा थोडासा दबाव असतो आणि त्यामुळे 61 धावा चांगल्या असू शकतात या मॅचमध्ये. 60-62. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज संदीप ठोंबरे, मॅन फ्रॉम खोनी. शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप ठोंबरे ज्यांनी या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. आर्या 11 खार्डी, दिनेश पाटील खार्डीचे उद्योजक यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला निलेश मात्रे, बा बुराडे, डॅनी सरांचा संघ तुम्ही पाहतायत. SSCC अर्नी 11 डोंबिवली. संदीप गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. स्क्वेअर लेगाने मिडल गेटच्या मधून सीमा पार जाईल चौकार. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात SSCC अर्नी 11 डोंबिवलीच्या. पन्नास धावा पूर्ण झालेल्या आहेत सेमीफायनलच्या मॅच मध्ये. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. अमित सांगताय हरकत नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. विकेट नकोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे तकदीर मात्रे आणि पप्पू बाणे. या ओव्हर नंतर टॉस होईल. क्वार्टर फायनलची मॅच उर्मिला प्रतिष्ठान अडिवली आणि त्यांच्या विरोधात मैत्री हर्तविक 11 अंतारली. शॉर्ट अप लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक सिक्सर. का 38,000 बोली माझ्यावरती लागली होती आणि त्याचं ते उत्तर देत आहेत आता आपल्या बॅट मधून. धावा झाल्यात अब तक 56. शॉर्ट प्लेनचा बॉल आणि अशी गोलंदाजी केली तर त्याची किंमत षटकारानेच मोजावी लागेल. फिल्डिंग टीम मध्ये आपण पाहिलं तर हेमंत म्हात्रे आता सांगतायत की बाबा हा माझाच भाऊ आहे, तो चांगली बॅटिंग करतो, इतके शॉर्ट बॉल टाकू नका. हेच त्यांनी मला वाटतं आता संदीपला येऊन सांगितलंय. छप्पन्न धाबा झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शॉर्ट प्लेनची गोलंदाजी केली तर चौकार षटकारच पाहायला मिळतील. सेमीफायनलची मॅच. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. कधी षटकार, पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथा डॉट, 5व्या बॉलवरती काय येईल बघायचे. संदीप ठोंबरे 5व्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. अमित आपण पाहिलं तर मंगेशने फिल्डिंग चांगली केली होती. अमित भरपूर पुढे आले, म्हणजे फेकी थोडीशी अॅक्युरेट नव्हती. 58 धावा झाल्यात. धावा झाल्यात पहिल्या सत्रातील. आता शेवटचा बॉल आणि या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. उर्मिला प्रतिष्ठान अडिवली आणि त्यांच्या विरोधात मैत्री हर्तविक 11 अंतारली मध्ये आपण टॉस करणार आहोत या बॉल नंतर.
इनिंग ब्रेक मध्ये 58 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस बॉल आहे. राजू मात्र तिथे आहेत, मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. धावा झाल्यात 62 आणि 63 धावांचा आता पाठलाग या मॅच मध्ये करायचंय टीम आर्या 11 खर्डीला. मात्र आपण करूया टॉस. अजून एक क्वार्टर फायनलची मॅच उर्मिला प्रतिष्ठान विरुद्ध मैत्री हार्दिक 11 मध्ये. सेमीफायनलच्या मॅच मध्ये 62 धावा केल्यात. SSCC अर्नी 11 डोंबिवली आणि 63 धावा आर्या 11 खाडीला करायच्या तर तुम्ही फायनल मध्ये पोहोचू शकता. आणि जर नाही धावा केल्या, पराभूत झाला तर तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचं मानकरी ठराल. सचिन चिकनकर आले का? चला आता आपण टॉस करणार आहोत. शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला उर्मिला प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला मैत्री हार्दिक 11. हाही सामना 4 ओव्हरचा असेल, लक्षात घ्या. आणि ती मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. उद्या 4 संघ इनॅक्शन मध्ये. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. तिथे टॉस जिंकलाय उर्मिला प्रतिष्ठानने आणि पप्पू निर्णय काय? बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. पहिल्या डावात 62 धावा, आता पहिल्या 63 धावांचा पाठलाग करायचंय. चला 3 वाजून 58 मिनिटं झालेली आहेत. मॅच सुरू करायची आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत आर्या 11 खार्डी आणि पप्पूने बालू बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. कारण 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे फिल्डिंग करावी लागेल ती मैत्री हार्दिक 11 या टीमला. आणि कदाचित बाळू तकदीरने टॉस जिंकला असता तर तकदीरने मला वाटतं फिल्डिंग बॅटिंगच घेणार होते. फिल्डिंग ओके, म्हणजे त्यांच्या मनासारखं झालेलं आहे. त्यांना फिल्डिंगच हवी होती. नाही भाऊ, सुनील मामा सुद्धा आता जर्सी मध्ये आहेत. कोणत्या संघामध्ये? उर्मिला प्रतिष्ठान. उद्या बरोबर 8:45 तुम्ही रिपोर्टिंग करा. 8:30 9 वाजता मॅच सुरू होईल. सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 विरुद्ध परी 11 आयरे पहिली मॅच. आणि दुसरी मॅच असेल ऋषी 11 काटे विरुद्ध स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर. उद्या असे 4 संघ असतील, त्यामुळे 4 संघांनी वेळेवर यायचे, लक्षात घ्या. आणि बघायचं आता फायनल मध्ये कोण प्रवेश करेल GPL मध्ये. आणि त्यासाठी 2 अमित मैदानाच्या आतमध्ये चालले आहेत. बॉल घेतला नाही का पंचानी? 63 धावांचा आता पाठलाग करायचा आहे आर्या 11 खार्डी टीम. आणि त्यासाठी अमित गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि अमित पाटील जुनी डोंबिवली. 63 धावा चेस झाल्या तर नक्कीच फायनल मॅच तुम्हाला खेळायला मिळेल. मात्र त्या अगोदर पुढच्या मॅचचा टॉस झालाय. उर्मिला प्रतिष्ठान अडिवलीने टॉस जिंकलाय. पप्पूने सांगितलं आम्ही बॅटिंग करू. भरपूर कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात, मात्र पप्पूने एक बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचंही कारण या मॅच नंतर तुम्हाला कळेल की का बॅटिंग घेतली. तर संध्याकाळचं सत्र आहे, अंधार होण्याचं सावटही असू शकतं आणि त्याच मी बॅटिंग घेतली असावी कदाचित असं वाटतंय. तर त्यांच्याकडे बॉलिंग सुद्धा चांगली आहे. कारण 4 ओव्हरची मॅच म्हणजे एक जॅकपॉट आहे. कारण 6 ओव्हरच्या मॅचेस तुम्ही खेळले, 5 ओव्हरच्या मॅचेस खेळले, आता 4 ओव्हरच्या मॅचेस खेळत आहेत. आणि आशिष मात्रे आलेत पहिलं षटक घेऊन. मॅन फ्रॉम देवी सपाडा. स्ट्राइक एंडला अमित. पहिलाच बॉल सॉफ्टेनचा वापर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मनोज मॅन फ्रॉम भोपार. मंथन माळी तिथे आहेत मॅन फ्रॉम भोपार. अंडरम 6 भरपूर स्पर्धा ते खेळलेले आहेत. थोडं समालोचन सुद्धा त्यांनी सुरुवातीचा काळ केलेलं आहे.
समालोचन करणं सुद्धा इतकं सोपं नाहीये ना. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत, त्यामुळे अमित पाटीलच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. अमित गायकरने सिंगलने खातं उघडलं होतं, मात्र अमित पाटीलने 2 धावेने खातं उघडले. आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं निलेश मात्रेचे 4 बॉल 4 चौकार तुम्ही पाहिलेलेत, आणि त्यानंतर षटकार. आशिष चांगला बॉल होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सतीश मात्रेने एक चांगला झेल टिपलाय. काव्या स्पोर्टचे ऑनर आणि फलंदाज बाद होईल. अमित पाटीलच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का आर्या 11 खाडीला. धन्यवाद. मंगेश मात्रे आले जाता मैदानाच्या आतमध्ये. सतीश मात्रे उर्फ बबलूने एक चांगला झेल टिपलाय. हाही चांगला बॉल आहे, मंगेशला इथे बीट केलं. आशिष मात्रे बॅटिंग चांगली करतात, बॉलिंग चांगली करतात, फिल्डिंगही चांगली करतात, आणि पॉवर प्ले मध्ये आता चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 63 धावांचं आहे. आणि सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो जीपीएलच्या फायनल मध्ये पोहोचेल. उद्या तो संघ फायनल मॅच खेळताना दिसेल. फुलटॉस बॉल आहे, निलेश मात्रे डीप मध्ये जरूर आहेत, आणि काय फिल्डिंग केली बघा, जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश मात्रे यांच्यासाठी. 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग, आणि 40+ खेळाडूंनी सिद्ध केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून की आम्ही फिल्डिंग चांगली करू शकतो, आणि ते दाखवलेलं आहे या मैदानामध्ये. पहिल्या डावात अमितने जो फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला, धावसंख्या आपण बघू शकाल 5 वरती पोहोचले. 5 चेंडूमध्ये 5च धावा आशिषने खर्च केल्या. 63 धावांचा पाठलाग करायचे आर्या 11 खाडी संघाला फर्स्ट सेमीफायनल जीपीएल 2025. इथे मॅचची एज लागली आहे, आणि झेल सुटलाय का आता मॅच सुटली हे सांगणं कठीण आहे, कारण की अजितने केलेली चूक. कारण मंगेशने या स्पर्धेत धावा बनवलेले आहेत, हे विसरून तुम्हाला चालणार नाही. अजितने एक सोपा झेल सोडलेला आहे, त्यामुळे आता हा झेल मागात पडेल का SSCC अर्नी 11 डोंबिवली संघाला. मात्र आशिषने चांगली गोलंदाजी केली आहे. 63 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 6 धावा दिल्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आणि धावा करायच्या त्या 57. बाळू पाटील साबण कसा आपल्या हातातनं निसटतो तसाच हा बॉल निसटला. 18 बॉल 57 आता या मॅच मध्ये करायचे आहेत, आणि मंगेशला जीवदान मिळालं, त्याचा किती फायदा घेतो या मॅच मध्ये आता पाहणं गरजेचं आहे. कारण 19 आपण पाहिलं 2011 विश्वचषक गौतम गंभीरचा सोडलेला झेल, त्यानंतर सचिन मात्रेचा सोडलेला झेल. याच जीपीएल मध्ये सचिन मात्रे सागाव त्याने अर्धशतक ठोकलं होतं. असे अनेक उदाहरणं आहेत. झेल सुटल्यानंतर ते मागात पडतात. गोलंदाजी करण्यासाठी आलेत विलास भोईर, मॅन फ्रॉम मोठागाव. शॉर्ट फिट बॉल होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती झेल सुटल्यानंतर आलाय मंगेशच्या बॅटमधनं चौकार. मंगेशच्या बॅटमधून चौकार आला. मंगेश मात्रे नेहमी चर्चेत असतात. 40+ रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर ते खेळले, आणि सध्या 40+ खेळतायत. इथे चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. प्रदीप तिथे मॅन फ्रॉम देवीचा पाडा, मोठा गाव. देवीचा पाडाचे खेळाडू, नवापाड्याचे खेळाडू तुम्ही पाहतायत. उपरचे खेळाडू या संघामध्ये. चिंचोळ्या पाड्याचे खेळाडू हरिचंद्र मात्रे सुद्धा आहेत. आजेगावचे राम पाटील सुद्धा आहेत.
विलासचा हा चेंडू फायटर जेटच्या हातामध्ये झेल. बोराटेने एक चांगला झेल टिपलाय. अमितचे गेम समाप्त. विलासच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. नाही, फायटर जेट तिथे आहेत ना, झेल सुटणार नाहीयेत. नवपाड्याचे बोराडे आणि आता संदीप ठोंबरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. 11वरती 2. बघा हा ऍक्शन रिप्ले. झेल त्यांच्यासाठी कोणताही इझीच असतो, जरी तो कठीण असला ते इझी बनवतात आणि त्यानंतर आनंद साजरा करत असताना, कारण की त्यांना माहिती आहे अमित गायकर एक घातक खेळाडू आहेत, धावा बनवतात. नवीन फलंदाज संदीप आलेत. वरती 2 विकेट गेले. 63 धावा पाठलाग करत असताना संघ आर्या 11 खार्डी. खेळाडूंना विनंती असेल लक्ष द्या. निलेश मात्रे काही सूचना करतायत. विलासला विकेट मिळाली अमितची. मंगेश नो सेकंडला आहेत आणि आता डावखुल्या त्याचे बॅटर संदीप ठोंबरे मैदानात दाखल झालेत. चांगला चेंडू होता. फलंदाज बीट झाले. रनआउटची संधी आहे निलेशकडे आणि आता फलंदाज बाद कोण आहेत? मला वाटतं संदीपच रनआउट आहेत. फलंदाज बाद. वरती 3रा धक्का लागला आर्या 11 खाडीला आणि आता मैदानाच्या आतमध्ये मंगेश चौधरी बॅन फ्रॉम खंबालपाडा. उद्या खंबालपाड्याचे काही खेळाडू अजूनही आपल्याला पाहायला मिळतील. परी 11 आयरे, विकी शेलार असतील, सुरत चौधरी असतील आणि बरेचसे खेळाडू आहेत अजूनही आपल्याला उद्या खेळताना दिसत आहेत आपल्या ग्रामीण 40+चे. उद्याही 4 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. 11वरती 3. सतीश मात्रेंनी चांगली फिल्डिंग केली आहे. फटका चांगला आहे. लॉंग आपला आशिष आणि चांगली फिल्डिंग. बघा ज्यावेळी विकेट येतात नाही, आशिष थोडेशा आरामात आले. कदाचित त्यांनाही असं वाटतं मंगेश जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला राहावे. 2 धावा इथे घेतलेल्या आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न. राम पाटील झेल खाली आणि एक चांगला झेल टिपलाय राम पाटील यांनी. फलंदाज मंगेशची खेळी समाप्त. 13वरती 4था धक्का. बघा इम्पॅक्ट प्लेयर आलेले आहेत. निलेश मनोज खाडे मैदानात आलेत. कोणाच्या जागेवर आले फक्त सांगा. अमित कमलाकर भोईर यांच्या जागेवर. तुमचा इम्पॅक्ट कोण आहे? नागेश. या नागेश तुम्ही जा. बघा दोन्ही इम्पॅक्टचा वापर झालेला आहे. 63 करायच्या होत्या. 2 षटकात फक्त धावा आल्या आहेत. अशोक आम्हाला सांगतायत 14. अशोक 14 धावा झाल्यात. 13 झाल्यात, माफ करा. 13 धावा झाल्यात. 12 बॉलमध्ये 50ची गरज. नागेश पाटील ज्यावेळी गोलंदाजी येतील त्यांना प्रत्येक विकेटला रुपेश पाटील यांच्याकडनं हॅट्रिक. नाही नक्कीच मिळेल बक्षीस मिळेल.
म्हणजे ही कोणती गाडी आली? मालिकावीर 12 चेंडू 50 करायचे या मॅच मध्ये, म्हणजे 25 ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल मंगेशला. आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत निलेश म्हात्रे, ज्याने 29 धावा या मॅच मध्ये बनवलेले आहेत. 12 बॉल 50, 2 षटकात 13 बनवल्या, 2 षटकात 50 करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. मैत्री आर्थिक 11 तुमची फिल्डिंग आहे, लक्षात घ्या. तकदीर म्हात्रे, मंगेशच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार आलाय लॉंग ऑनच्या वरून. जोपर्यंत मंगेश मैदानाच्या आतमध्ये ते कधी मॅचला कलाटणी देऊ शकतात, कारण चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा करायचे आहेत 44. मंगेशच्या बॅट मधून षटकार आलाय, त्यामुळे सांगतायत मॅच ऑन. मॅच संपली नाहीये, कारण सेमीफायनलची मॅच आहे. आम्हालाही फायनल मध्ये पोहोचायचंय. RI 11 खार्डीला 11 बॉल 44 या मॅच मध्ये करायचे आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. रतन मानेरकर सरांचा इशारा येतोय लेग बाईस. चेंडू शिल्लक आहे 10, धावा करायचे 43. चला फिल्डिंग लवकर लावायची, यानंतर मॅच आपल्याला कव्हर करायची, लक्षात घ्या. आणि ती मॅच 4 ओव्हरचीच आहे. दहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. RI 11 खार्डी संघाने सुद्धा चांगला खेळ या मॅच मध्ये केलेला आहे. या स्पर्धेमध्ये खास करून या मॅच मध्ये फारसा चांगला खेळ झाला नाहीये. शॉट थर्ड मॅन अजित म्हात्रे तिथे. शॉट फाईन लेग राम पाटील ज्यांनी आताच एक झेल टिपला. उलटॉस बॉल होता, झेलची शक्यता आहे. सतीश म्हात्रेने या मॅच मधला हा दुसरा झेल टिपलाय. एक रनआउट त्याने केलेला आहे. आणि फलंदाज मनोज खाडे बॅक टू द पॅव्हेलियन. मात्र फारसा इम्पॅक्ट त्यांचा जाणवला नाहीये. शेखर मैदानात आलेत, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर लेग बाईस, त्यानंतर विकेट आणि हा डॉट. म्हणजे चेंडू आता उरलेत फक्त 8, धावा करायच्या 43. चांगली कामगिरी करत असताना SSCC अर्नी 11 आपण संघ पाहतोय. डोंबिवली डॅनी दादा असतील, निलेश महाबोराडे यांच्या मालकीचा संघ. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तिथे. हरिचंद्र म्हात्रे आहेत मला वाटतं. मॅन फ्रॉम चिंचोळ्याचा पाडा. 7 बॉल 42. टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय मंगेशच्या बॅटमधनं षटकार. आता चेंडू शिल्लक, धावा करायचे 36. म्हणजे काय 6 षटकार मारायचे शेखरला. आणि आनंद मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 6 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. नागेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हॅट्रिक घेतली तर अमित पाटील जुनी डोंबिवली यांच्याकडे 1000. विकेट हॅट्रिक साठी ATM खुला केलाय अमित पाटील, मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. सहा चेंडू 36 ची गरज. एका ओव्हर मध्ये कसे 3 विकेट घेतले तरी जगदीश पाटील यांच्याकडे 1000 रुपये नागेशसाठी. बोली किती लागली होती नागेश पाटील यांच्यावरती अशोक? बेस्ट पॉइंट 2000 आणि हॅट्रिकला 3 नागेश पाटील. 6 चेंडू 36 धावा. पहिलाच बॉल बिमार होता, पण 9 बॉल घोषित केलेला आहे. येणारा चेंडू फ्रीट असेल. 6 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत. शेखर काय सांगतायत?
बॉल दिसला नाही त्यांना कदाचित. आता नंतर वॉर्मअप करतायत, मग आधी का नाही केलं? कदाचित विसरले होते भाऊ पाटील. नाही, वॉर्मअप करा तुम्ही. क्रिकेट ज्यावेळी खेळता त्यावेळी फिल्डिंग असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो. निलेश म्हात्रे यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहे. सतीश म्हात्रे आहेत, अजित म्हात्रे आहेत, म्हणजे गोलंदाजी ऑप्शन भरपूर आहे निलेशकडे. एक धाव इथे मिळाली आहे. 5 चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. पाच चेंडू 34. मयूर देवकरने कारनामा केला होता रेग्युलर मध्ये. 5 बॉल 35. बॉलरने बिमर टाकले, षटकार आले आणि ती मॅच जिंकली होती मोठी दिसेने. कारण इथे मंगेश प्रयत्न अजूनही करतायत. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर लांब लचक सिक्सर. तिन्ही सीझन मध्ये आपण पाहिलं तर 12 बोर्डे सुपर 4 मध्ये आलेलेच आहेत. नाही, त्या साईडला कॉमेंट्री पाऊस होते तेव्हाही मला वाटत होते तेव्हाही त्यांचा संघ क्वालिफाय झाला होता. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान. वाईट बॉल आहे. 4 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. बघा, एखादा चमत्कार इथे वाचू शकतो. अरे 11 खाडीला एखादा बिमर बॉलवरती षटकार आला तर मजा येईल. मात्र नागेश पाटील असं वाटत नाही तसं करतील. मात्र बघा, हाही चेंडू त्यांचा वाईट होता. 4 बॉल 27 करायचे आहेत. राईट मोर द विकेट. हा चांगला बॉल होता. दोन धावा इथे मिळाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा हळूहळू फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना SSCC अर्नी स्पोर्ट डोंबिवली संघ आपण पाहतोय. 3 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. निलेश म्हात्रे त्यामुळे फिल्डिंग बरोबर असते, सेट करतील. चांगला बॉल होता. आता कमबॅक केलाय नागेशने. 2 चेंडू आणि 25. त्यामुळे ही मॅच जर RI11 खाडीने गमावली तर ते या स्पर्धेत 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरतील. त्यामुळे उद्या सर्व खेळाडूंनी उपस्थित राहायचे. RI11 खाडी लक्षात घ्या, उद्या फायनल डे. ट्रॉफी आणि कॅश प्राइज घेण्यासाठी तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. नागेश शेवटचे 2 बॉल शिल्लक. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. नागेशचा पलटवार आता पाहायला मिळालाय. 1 बॉल आणि 25 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आणि जवळजवळ आता फायनलचं तिकीट मिळालंय SSCC हर्नी स्पोर्ट डोंबिवली संघाला. GPL मध्ये पहिला संघ फायनल मध्ये पोहोचणार. आता याचं उत्तर या बॉल नंतर तुम्हाला मिळेल. कारण 1 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. षटकार येईल का? षटकार जरूर आलाय मंगेशच्या बॅट मधून. मात्र 18 धावाने हा सामना गमावला RI11 खाडीने आणि SSCC अर्नी स्पोर्ट डोंबिवली संघ पोहोचलाय GPL 2025च्या फायनल मध्ये. अभिनंदन त्यांनी दादा. आपले जे संघ मालक आहेत, बाबा बोराडे असतील, निलेश म्हात्रे असतील, आज नितीन म्हात्रे सुद्धा उपस्थित होते. आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. त्या अगोदर मैत्री आर्थिक 11 संघ आपण फिल्डिंग लगेच लावायची कृष्णा, कारण की दुसऱ्या डावात तुम्हाला बॅटिंग करायची. अरे हळूहळू सावली येत चाललेली आहे, त्यामुळे घाई करा. 8 चेंडू मध्ये 29 धावांची खेळी करणारा निलेश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोलंदाजी करत असताना 1 विकेट सुद्धा घेतलेला आहे. सेकंड करायचे दोन्ही टीम्स. लक्षात घ्या, SSCC अर्नी 11 डोंबिवली संघ पोहोचलाय
40+ प्रीमियर लीग 2025च्या फायनलमध्ये आणि आर्या 11 खार्डी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो या स्पर्धेत. मात्र आता सेमी फायनलमध्ये कोण पोहोचेल? मैत्री 11, मैत्री अर्थविक 11 अंतारली की उर्मिला प्रतिष्ठान अडिवली या मॅचचा विजेता संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल, म्हणजे त्यालाही कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळणार आणि त्यासाठी आता लढत काही क्षणातच सुरू होणार आहे. तर या निलेश म्हात्रे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.